चोखा मेळ्यास आशीर्वाद कसा मिळाला? नमस्कार श्रोते हो, मी आज आपणास चोखा मेळ्याची कथा सांगणार आहे. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्री स्वामी अक्कलकोटला असताना एक चोखा मेळा नावाचा कीर्तनकार तेथे आला होता व श्रींचे चरणी जोहार मायबाप करून श्रींचे ते केवळ नरसिंह रूप पाहून प्रल्हादावर नृसिंह अवतारी परमेश्वराने कृपा केली त्याबद्दलचे अभंग तो म्हणू लागला. सर्व लोक त्याचे प्रेमळ भजन ऐकून भजनामध्ये अगदी गर्क झाले होते. हे त्याचे समयोचित दयाद्र भजन महाराजांनी श्रवण करून जरी स्वारी अतिशय कोपायमान झाली होती तरी शेवटी त्यांना प्रेमपाना फुटून समर्थ पोट धरून गदगदा हसू लागले. नृसिंह अवतारी हिरण्यकश्यपूचा वध करून देखील महाराजांचा कोप शांत झाला नाही. ते उग्र रूप पाहून सर्व देव तर पळून गेलेच, पण प्रत्यक्ष रात्रंदिवस प्रभूचे चरणारविंदी वास करणारी रमा ती देखील पुढे जाण्यास धजली नाही. परंतु ते समय 5 वर्षाचे अर्भक असलेल्या प्रल्हादाने त्या उग्र तेजास न भीता श्रींचे चरणी एकदम मिठी मारली आणि त्या सरसे जसे ते प्रलयाग्नी समान कोपलेले परब्रह्म शांत होऊन त्या प्रल्हादास आशीर्वचन देत झाले. तद्वत या नीच जातीच्या भक्तावर श्री समर्थ दयाघन वळून त्या स्वहस्ते प्रसाद देते झाले व म्हणाले, तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल, तुला जन्मभर अन्न वस्त्र सुखाने मिळेल जा. हे प्रसादवचन ऐकून तो चोखा म्हणाला, महाराज, मी या चरणांजवळ एवढेच सांगण्यासाठी आलो होतो. आपण पूर्ण ब्रह्मस्वरूप आहात व मी दीनदास आहे. माझे 80 वर्षाच्या वयात मी आज खरोखर हे चरणारविंद पाहून पुनीत झालो आहो. मला ज्ञानेश्वरी अवगत आहे, परंतु मी नीच अज्ञदास असल्याने काही ठिकाणी मला तिचा अर्थ लागत नाही. हे वाक्य ऐकून श्री समर्थ म्हणाले, तुझा मुलगाच तुला ते स्वानुभवपूर्वक तिचा चांगलाच अर्थ सांगेल, जा आता. इतके श्रीमुखातील अमृततुल्य वचन श्रवण करून तो चोखा मेळा प्रसाद घेऊन घरी आनंदाने जाता झाला. असे आहेत कृपाळू, दीनदयाळ, रक्षण करते, उद्धार करते व योगक्षेम चालविणारे श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आपणास कथा आवडली का? आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्री स्वामींचा जय जयकार असो.